सगळ्यांची रचना ही वेगवेगळ्या भावनेतून आलेली एक अशीच महाराष्ट्रात गाजत असलेली कविता अशा त्या मुलीने लिहिलेली, जे आज जरी प्राध्यापिका असली तर ऊसतोड कामगाराची मुलगी, झोपडीत राहून वाढलेली, तिथं MA केलं, नंतर नेट सेट केलं आणि आता ती प्राध्यापिका झाली, लता आयवाळे. ज्येष्ठ कवी रामदासजी फुटाणे यांना खरंच धन्यवाद. त्यांनी महाराष्ट्रातल्या या विविध भागातल्या कवींना आज पुण्यात एकत्र आणलं व त्यांच्यासारख्या मान्यवरांकडनं अतिशय सुंदर कविता ऐकायला मिळाल्या. एक बाप ज्या वडिलांनी तिला शिकवलं त्या कृतज्ञतेची कविता आहे. धन्यवाद नाना. माझी कविता तुमच्या समोर. कवितेचं शीर्षक अर्थातच बाप. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जलम कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना, त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला, झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला. त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना, त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. सदा चालू वडा ताण नाही भूकच बिभाण, काया झिजविली परी नाही लवली ती मान. माझ्या जिंदगीच त्यानं आस भविष्य लिवताना, माझ्या जिंदगीच त्यानं आस भविष्य लिवताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्या लिवाया शिकले मग सभेत बोलले, आज फुलात चालले पण काटे का बोचले. त्याच्या कष्टाचं चीज मी आस रात्रंदिन करताना, त्याच्या कष्टाचं चीज मी आस रात्रंदिन करताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जलम घालवला अशा पेटत्या वनव्यात, पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात. दिला सबूद मी त्याला शेवटच्या वक्ताला, दिला सबूद मी त्याला शेवटच्या वक्ताला. माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना, माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना. धन्यवाद. अंजली कुलकर्णी.
तृतीयपंथी यांच्यावरची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे तो, ती आणि ते. तो आणि तीच्या गुंत्यात अडखळलेला पाय सोडवून आताशी पोहोचले तुझ्यापर्यंत सखये. तो आणि तीच्या गुंत्यात अडखळलेला पाय सोडवून आताशी पोहोचले तुझ्यापर्यंत सखये. आजवर आमचंच आम्हाला सुटत नव्हतं स्त्री पुरुष अस्मितेचं कोड, म्हणून अंमळ उशिरानंच धाडलंय तुझ्याकडे हे मैत्रीचं खोड. आजवर आमचंच आम्हाला सुटत नव्हतं स्त्री पुरुष अस्मितेचं कोड, म्हणून अंमळ उशिरानंच धाडलंय तुझ्याकडे हे मैत्रीचं घोड. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जिण जगत. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जिण जगत. साहित्य, सिनेमा, संस्कृतीनं केलेली टवाळ निर्भत्सना साहत. जगण्यासाठी टाळी वाजवत कधी आक्रमक बनत. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जिण जगत. साहित्य, सिनेमा, संस्कृतीनं केलेली टवाळ निर्भत्सना साहत. जगण्यासाठी टाळी वाजवत कधी आक्रमक बनत. सिग्नलला पाहायची मी लांबून तुझ्याकडे, तू पाहिलंस की नजर वळवायची. सिग्नलला पाहायची मी लांबून तुझ्याकडे, तू पाहिलंस की नजर वळवायची. आपल्यापर्यंत येऊ नये हिनं ह्यानं म्हणून काळजातली कळ खोलवर धडधडायची. आपल्यापर्यंत येऊ नये हिनं ह्यानं म्हणून काळजातली कळ खोलवर धडधडायची. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. दचकून खिडकीची काच घाईघाईने लावून घेतली. दचकून खिडकीची काच घाईघाईने लावून घेतली. तेव्हा काच तडकेल असं आर पार भेदक हसून गेलीस. अपराधीपणाची एक काच उरात खोल खोचून गेलीस. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. दचकून खिडकीची काच घाईघाईनं लावून घेतली. तेव्हा काच तडकेल असं आर पार भेदक हसून गेलीस. अपराधीपणाची एक काच उरात खोल खोचून गेलीस. सर्वत्र नाकारलं जाण्यातली कटुता पचवूनही जगत होतीस. सर्वत्र नाकारलं जाण्यातली कटुता पचवूनही जगत होतीस. अस्तित्वाच्या लढाईत आत बाहेर किती आघात झेलत होतीस. आताशा घेतला आहे आम्ही तुला माणूसपणाच्या पटलावर सखये. आताशा घेतला आहे आम्ही तुला माणूसपणाच्या पटलावर सखये. आता आताशा संवेदनेचा रस्ता तुझ्याकडे वळलाय. आता आताशा संवेदनेचा रस्ता तुझ्याकडे वळलाय. देर से सही पण दुरुस्त बनून राहू. देर से सही पण दुरुस्त बनून राहू. तो, ती, ते यांना राहू दे शरीराच्या गुंत्यात. तो, ती, ते यांना राहू दे शरीराच्या गुंत्यात. आपण माणूस म्हणून एकमेकींशी जोडल्या जाऊ. आपण माणूस म्हणून एकमेकींशी जोडल्या जाऊ. अत्यंत वेगळी अशी रचना. तो नाही, तीही नाही आणि ते तृतीय जगणं, त्याच्या वेदना अत्यंत तरल शब्दात अंजलीने म्हणून. मला वाटतं या वर्षातली मला आवडलेली ती सगळ्यात वेगळी अशी रचना आहे. ती खूप चांगली. अंजली, धन्यवाद मनापासून. यानंतर मी प्रशांत मोरे यांना अशाच एका वेगळ्या जिल्ह्याबद्दल जे तीच आहे पण तिचं जगणं या संदर्भातली एक रचना. प्रशांत मोरे. जीन फाटतया, जीन फाटतया तिथंच ओवावा धागाग. बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा. जीन फाटतया तिथंच ओवावा धागाग. बाई दुःखाच्या कष्टानली पाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर,
गाव बुडणारा सोसावा पूर, काटे पायात खोडून ऊन वाऱ्यात झडून, बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा, इथं जाळते नात्यांची झळ, इथं जाळते नात्यांची झळ, होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ, सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन, कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा, माझ घावना मायाळू गाव, माझ घावना मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझ म्हणून गोड मानून, तुझ म्हणून गोड मानून, ठेव उसरीत थोडी जागाग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा. विजय पोवने. कवितेचं शीर्षक आहे फाटकेच लुगडे झंपर आणि धोतर जाडे भरडे. दिसण्याला ओबड धोबड अन काळी सावळी होती, दिसण्याला ओबड धोबड अन काळी सावळी होती, काहीही म्हणा जुनी माणसं खूप साधी भोळी होती, काहीही म्हणा जुनी माणसं खूप साधी भोळी होती. फाटकेच लुगडे झंपर आणि धोतर जाडे भरडे, फाटकेच लुगडे झंपर आणि धोतर जाडे भरडे, या बसा खाप्या सारे वागणे नवते कोरडे, या बसा खाप्या सारे वागणे नवते कोरडे. वाडेही होते पडके वस्तूही फारशा नव्हत्या, वाडेही होते पडके वस्तूही फारशा नव्हत्या, कप भरून चहा यायचा जरी दांड्या फुटक्या होत्या, कप भरून चहा यायचा जरी दांड्या फुटक्या होत्या. गप्पांच्या मैफिलीत होते हसणे आणि रडणे, गप्पांच्या मैफिलीत होते हसणे आणि रडणे, कुठे हिशेब नव्हते काही पहिल्यांदा कामी पडणे, कुठे हिशेब नव्हते काही पहिल्यांदा कामी पडणे. जरी दुःख एखाद्यास गल्लीत दुखवटा होता, जरी दुःख एखाद्यास गल्लीत दुखवटा होता, चेहरे खरे खुरे होते मुखवटा कुणाचा नव्हता, चेहरे खरे खुरे होते मुखवटा कुणाचा नव्हता. कणगीत फारसे नव्हते पण उसने पासने व्हायचे, कणगीत फारसे नव्हते पण उसने पासने व्हायचे. पाहुणा असे जरी गरीब पत्राळीत सारे यायचे, पाहुणा असे जरी गरीब पत्राळीत सारे यायचे. ओट्यावर बैठकीत गप्पांचा रंगे फड, ओट्यावर बैठकीत गप्पांचा रंगे फड, चल असो सुपारी बरडी आडकीत त्याने फोड, चल असो सुपारी बरडी आडकीत त्याने फोड. आई वडील काका काकू घराघरात होती जत्रा, आई वडील काका काकू घराघरात होती जत्रा. आत्या मामा मामी मावशी चाले इकडून तिकडे यात्रा, आत्या मामा मामी मावशी चाले इकडून तिकडे यात्रा. पोटे सोटे लहान मोठे, पोटे सोटे लहान मोठे चाले साऱ्यांचा धिंगाणा. पोट धरून हसवायाचे मावशी आत्या मामा, पोट धरून हसवायाचे मावशी आत्या मामा. ते सांगायाचे किस्से अन जागरण व्हायाचे, ते सांगायाचे किस्से अन जागरण व्हायाचे. कुणी दत्ताचे देवीचे पद एखादे गायाचे, कुणी दत्ताचे देवीचे पद एखादे गायाचे. जीवघेणी स्पर्धा चिंता आणि क्लेश दुःख हो नव्हते, जीवघेणी स्पर्धा चिंता आणि क्लेश दुःख हो नव्हते. जरी कुणास काही झाले सारेच सोबती होते, जरी कुणास काही झाले सारेच सोबती होते. उत्सव पताका दिंड्या रामनामाचा जय घोष, उत्सव पताका दिंड्या रामनामाचा जय घोष. एकमेका सांभाळून झाकून घ्यायचे दोष, एकमेका सांभाळून झाकून घ्यायचे दोष. खेळ चाले कबड्डी लंगडी गलगूट पकान्या गोट्या,
खेळ चाले कबड्डी लंगडी गलगूट पकान्या गोट्या न्याहरीला लोणच्या सोबत जोंधळ्याच्या शिळ्या रोट्या न्याहरीला लोणच्या सोबत जोंधळ्याच्या शिळ्या रोट्या नव्हती हो श्रीमंती फार सणासुदीला पोळ्या भात नव्हती हो श्रीमंती फार सणासुदीला पोळ्या भात कमी रॉकेल लागण्यासाठी चिमणीची छोटी वात कमी रॉकेल लागण्यासाठी चिमणीची छोटी वात कुणी आजारी पडले की मिळे बिस्किटाचा पुडा कुणी आजारी पडले की मिळे बिस्किटाचा पुडा नाही दिला जर साऱ्यांना पोराला म्हणायचे येडा नाही दिला जर साऱ्यांना पोराला म्हणायचे येडा आता घरोघरी आता घराघरामध्ये दादा डब्बे अन कोठ्या भरल्या आता घराघरामध्ये दादा डब्बे अन कोठ्या भरल्या माणसेच निघून गेली आठवणी फक्त हो उरल्या माणसेच निघून गेली आठवणी फक्त हो उरल्या आम्ही गरीब का श्रीमंत काहीच कळेना झाले आम्ही गरीब का श्रीमंत काहीच कळेना झाले जर याला सुख म्हणावे तर पाणी का हो आले जर याला सुख म्हणावे तर पाणी का हो आले त्या गरिबी दारिद्र्याचे वैभव संपून गेले त्या गरिबी दारिद्र्याचे वैभव संपून गेले सारे सारे असून आता खंगून मानसे गेले सारे सारे असून आता खंगून मानसे गेले हो पुन्हा आम्ही सारे ते वैभव आणू शकतो कवीला कलावंताला जगण्यासाठी हा आशावाद द्यावाच लागतो हो पुन्हा आम्ही सारे ते वैभव आणू शकतो म्हणा म्हणा मोठ्याने रे मी नात्यासाठी जगतो म्हणा म्हणा मोठ्याने रे मी नात्यासाठी जगतो ठेवा सताड उघडी दारे नका कडी कोंडे लावू ठेवा सताड उघडी दारे नका कडी कोंडे लावू अर्पावे जगाला प्रेम गुरुजींची प्रार्थना गाऊ अर्पावे जगाला प्रेम गुरुजींची प्रार्थना गाऊ धन्यवाद वा वा आणि हा सगळा भूतकाळ आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे जिथे वीज नव्हती किंवा नळाचं पाणी नव्हतं विहिरून घागर आणायची वगैरे आमचं बालपण यातच गेलेलं आहे सगळं आणि फार सुंदर अशी रचना मांडलेली ते घरातलं एकत्र कुटुंब नंतर पैशाला महत्त्व नव्हतं आता गणपतीसुद्धा VIP ला पावतो बाकीच्याला मानगुटीला धरून आखडून देतात आणि घरातल्या गणपतीवर कुणाचाही विश्वास नाही मुख्यमंत्री सुद्धा लालबागला गेले त्या ठिकाणी कारण आपल्या देवघरासमोर आपण 1 मिनिट उभं राहिलो ना तरी ऊर्जा मिळते दिवसभराची त्याच्यासाठी जास्त आवडंबर करण्याची काही गरज नाही आहे पण ठीक आहे आता हे अशा पद्धतीने चाललेलं आहे धाराशिव इथून आलेल्या भाग्यश्री ताई यांना विनंती करतो की एक रचना त्यांनी सादर करू जाऊस सांजवेळी आला फुलांचा पाऊस नको रे सखाया नको रे जाऊस तुझ्या चरेसाठी मनातली गाणी पाऊल ठेवता हलते रे पाणी तुझ्या चरेसाठी मनातली गाणी पाऊल ठेवता हलते रे पाणी उडता इशारा नको रे देऊस उडता इशारा नको रे देऊस सांजवेळी आला फुलांचा पाऊस प्राजक्त हसतो फुलते हे मन माझ्या संगे पुन्हा हलते हे रान प्राजक्त हसतो फुलते हे मन माझ्या संगे पुन्हा हलते हे रान संगे चांदण्याच्या नको रे राहूस संगे चांदण्याच्या नको रे राहूस सांजवेळी आला फुलांचा पाऊस उलगडे आता शब्दांचा गारवा सारुनिया सारे उडतो पारवा उलगडे आता शब्दांचा गारवा सारुनिया सारे उडतो पारवा मनात मळभ नको रे ठेवूस मनात मळभ नको रे ठेवूस सांजवेळी आला फुलांचा पाऊस झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या सांजवेळा झाल्या रे कोवळ्या झाल्या साऱ्या साऱ्या सावल्या कोवळ्या सांजवेळा झाल्या रे कोवळ्या अंधाराचा भार नको रे घेऊस अंधाराचा भार नको रे घेऊस सांजवेळी आला फुलांचा पाऊस
न भजुकल रे ओलांडता शिव तिळ तिळ होई असा मग जीव न भजुकल रे ओलांडता शिव तिळ तिळ होई असा मग जीव आसवांचा साज नको रे देऊस आसवांचा साज नको रे देऊस सांज वेळी आला फुलांचा पाऊस थवे पाखरांचे उडून या जाती गगनाला नव्या भिडून येती थवे पाखरांचे उडून या जाती गगनाला नव्या भिडून येती फिरून या पुन्हा नको रे पाऊस फिरून या पुन्हा नको रे पाऊस सांज वेळी आला फुलांचा पाऊस तुझ्या बोलाने टोचतो रे काटा तुझ्याकडे जाते माझ्या पाय वाटा तुझ्या बोलाने टोचतो रे काटा तुझ्याकडे जाते माझ्या पाय वाटा माझे गाव सारे नको रे नेहूस सांज वेळी आला फुलांचा पाऊस सांज वेळी आला फुलांचा पाऊस नको रे सखाया नको रे जाऊस. धन्यवाद. फार सुंदर. त्यानंतर बालिका पेटले एक रचना. कवितेचं शीर्षक आहे या ग्रहण लागलेल्या काळात. मी एक पोलीस म्हणून जेव्हा शाळांमध्ये जाते आणि तिथल्या मुलांना काहीतरी सांगू इच्छित असते. आता एक बदलापूरचं जे प्रकरण झालं ते सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला मी दामिनी पथकामध्ये काम करते. तर त्याच्यासाठी आम्हाला शाळांमध्ये जाऊन मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पोलीस गुड टच बॅड टच या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही शाळांमध्ये जात असतो आणि तिथं मार्गदर्शन करत असतो. तर त्यावेळी ती जी मुलं समोर बसलेली असतात किंवा त्याच्या मुली समोर बसलेल्या असतात त्या मुलांकडे बघून एका संवेदनशील पोलिसाची मानसिकता काय होते ती या कवितेतून मी तुमच्यासमोर मांडतीये. कवितेचं शीर्षक आहे या ग्रहण लागलेल्या काळात. कारण ती पुढं व्यथित आणि व्याकुळ आहे. मी व्यथित आणि व्याकुळ आहे. माझ्या देशाच्या उद्याच्या भविष्याला मी काय देऊ या ग्रहण लागलेल्या काळात. मी व्यथित आणि व्याकुळ आहे. माझ्या देशाच्या उद्याच्या भविष्याला मी काय देऊ या ग्रहण लागलेल्या काळात. हे चिमुकले निरागस डोळे, हे चिमुकले निरागस डोळे, ही संवेदनशील करुणामय हृदय. हे चिमुकले निरागस डोळे, हे संवेदनशील करुणामय हृदय, रोज उगवत्या सूर्याला नमस्कार घालून तपासून घ्यावी आपापल्या आतली प्रज्ञा, करुणा न नम्रता. रोज उगवत्या सूर्याला नमस्कार घालून तपासून घ्यावी आपापल्या आतली प्रज्ञा, नम्रता न करुणा जी संपत चालली आता. तुमच्या दप्तरांत भरले जातायत कोयते, तुमच्या दप्तरांत भरले जातायत कोयते. कोवळ्या हातांवर टेकवली जातायत सिगारेटची पाकिटं, कोवळ्या हातांवर टेकवली जातायत सिगारेटची पाकिटं. माझ्या देशाच्या उद्याच्या भविष्यात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. शाळांमध्ये टीचर आले की पहिला मुलांना म्हणतात शांत बसा. तर शांत रहा, गप्प बसा, कीप क्वाईट, शट अप. जिथं संपवला जाईल तुमचा प्रश्न. शांत रहा, गप्प बसा, कीप क्वाईट, शट अप. जिथं संपवला जाईल तुमचा प्रश्न, ज्यातून जन्मते प्रगती. जिथं संपवला जाईल तुमचा प्रश्न, ज्यातून जन्मते प्रगती. तो बच्चों सबसे खतरनाक क्या होता है? तो बच्चों सबसे खतरनाक क्या होता है? सबसे खतरनाक होता है सवालों का खत्म हो जाना. डार्विनच्या ढुंगणावर लात घालून अपौरुषीय कथांना शरण जाणाऱ्या समाजात,
डार्विनच्या ढोंगणावर लात घालून अपौरुषीय कथांना शरण जाणाऱ्या समाजात प्रियांबलला दाखवून यज्ञकुंड मी कसं सांगू तुम्हाला शिकवली जाऊ शकते नव्या रूपानं मनुस्मृती. तुम्हाला शिकवली जाऊ शकते नव्या रूपानं मनुस्मृती. कोणीही तथागत येणार नाही मशाल घेऊन या अंधारातून उजेडाचा मार्ग दाखवायला तुम्हाला. कोणीही तथागत येणार नाही मशाल घेऊन या अंधारातून उजेडाचा मार्ग दाखवायला तुम्हाला. केलाच विरोध तुम्ही कोणाला तर होऊ शकतो तुमचा सॉक्रेटिस, ज्याला विष देऊन मारलं गेलं. केलाच विरोध तुम्ही कोणाला तर होऊ शकतो तुमचा सॉक्रेटिस. माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सावित्रींच्या लेकीन हो, माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सावित्रींच्या लेखीन हो, तुम्ही ओळखून घ्या. माय म्हणायची माझी, हे माझ्या काळ्या बेंद्र्या नकट्या वकट्या पोरी, हे माझ्या काळ्या बेंद्र्या नकट्या वकट्या पोरी, तू शिक्षणाच्या मंडपात जा, विद्येची हळद पी आणि लग्नाच्या बाजारात उभी राहा. मग बघ तुझं रूप कसं खुलून दिसतंय ग. माय म्हणायची माझी, हे माझ्या काळ्या बेंद्र्या नकट्या वकट्या पोरी, तू शिक्षणाच्या मंडपात जा, विद्येची हळद पी, लग्नाच्या बाजारात उभी राहा. मग बघ तुझं रूप कसं खुलून दिसतंय ग. सॉरी. माय म्हणायची माझी, हे माझ्या काळ्या बेंद्र्या नकट्या वकट्या पोरी, तू शिक्षणाच्या मंडपात जा, विद्येची हळद पी, लग्नाच्या बाजारात उभी राहा. मग बघ तुझं रूप कसं खुलून दिसतंय. आता तर तुम्हाला ठणकावलं जातंयच की, आता तर तुम्हाला ठणकावलं जातंयच की, तुमच्याच तोकड्या कपड्यांनी होतायत बलात्कार, तुमच्याच तोकड्या कपड्यांनी होतायत बलात्कार. तुम्ही घ्या झाकून पाकून, घरात बसा दडून, आणि मी शोधते आहे 9 महिन्याच्या 60 वर्षांच्या 9 महिन्याच्या 60 वर्षांच्या बलात्कारित बाईचे आरोपी. मी कसं सांगू तुम्हाला, मी कसं सांगू तुम्हाला. मी व्यथित आणि व्याकुळ आहे माझ्या देशाच्या उद्याच्या भविष्याला. मी काय देऊ या ग्रहण लागलेल्या काळात, मी काय देऊ या ग्रहण लागलेल्या काळात. विजय यांनी आपला चांगला भूतकाळ आपल्याला दाखवला आणि भविष्यकाळाची भीती तिने शाळेत जाऊन व्यक्त केली. आणि त्या मुलांच्या पुढे आज काय आहे, जरा अंगी येता, जरांगी येता, जरा अंगी येता जातीचीच कळ, जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविते. जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. ढासळला आता सारा गावगाडा, ढासळला आता सारा गावगाडा, आणि वेशीतचा राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे, चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. जो गावगाडा होता, सगळं एकत्र कुटुंब राहत होतं, पाटील सगळा वाडा सांभाळायचा, चावडीच्या आणि विशीच्या आतलं सगळं सुख दुःख सहन करायचे, तो सगळा गावगाडा आता तुटताना आपण रोज बघतो. आणि प्रत्येक जण शोधतोय त्याची जात. शाळेतल्या सकाळी गेलात तुम्ही ब्लॅकबोर्डवर जिल्हा परिषदेच्या, तर ST NT BC OBC यांच्या पटावर संख्या, आणि एक रजिस्टर आहे, त्यात किती BCनी खिचडी खाल्ली, किती OBCनी खिचडी खाल्ली, किती NTनी खिचडी खाल्ली. शाळेत गेल्याबरोबर त्याला पहिलं की तू BC आहेस का OBC आहेस हे कळतं. शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. लहानपणापासून हेच ऐकत आलो आहे की आई नेहमी सांगायची की मातृत्व हे स्त्रीला पूर्णत्वाकडे नेतं. मग या शीर्षकाची कविता का लिहावी लागते,
याचं उत्तर कविता देईल. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पायीक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पायीक झाले. धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही ना मागायचे. टीव्हीवरती काय बघू शाळेत घरात कसे वागू. टीव्हीवरती काय बघू शाळेत घरात कसे वागू. मोठ्याने तू हसू नको पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा ना आपुलकीचा. सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं. मी हसून हो म्हणाले कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत वाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत वाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. बाई पण जरा राहू दे बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायची. आई खूप हसायची बाबा म्हणून बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ऍसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. आणि मग स्टोव्हच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या तुमचे पुराण तुमचे सारे चमत्कार. भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट. बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्यात तुम्ही तिला नागडं केलं. स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्ये आहे भूक. माझ्यामध्येही आहे भूक. प्रकृतीचा तो चमत्कार. लाजरा बुजरा शोधून नर करू मी बलात्कार. वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल. तो वासनेने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल. श्वापदापरी हिंस्र की तोही सौंदर्याचं प्रतीक असेल. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. तिच्यावरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. माझ्या कुशीत अंगार खेळतो. मला आई व्हायचे नाही. मला आई व्हायचे नाही. रस्त्याने जाता येताना तिला ते वडाचं झाड सारखं सतवायचं. रस्त्याने जाता येताना तिला ते वडाचं झाड सारखं सतवायचं. गळ्यातले काळे मणी जड व्हायचे. कदाचित हा 7वा जन्म तर नसेल. कदाचित हा
7वा जन्म तर नसेल. स्त्रीमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात सुबाबळेसारख्या भराभर उगवायच्या. स्त्रीमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात सुबाबळेसारख्या भराभर उगवायच्या. परंतु वडाच्या झाडाचं तिला पथ्य होतं. वडाच्या झाडाचं तिला पथ्य होतं आणि सत्यवानाच्या लेखी तिचं वान हे सत्य होतं. मध्यम वर्गाला थ्रिलची अलर्जी. समीक्षकासारख्या नातेवाईकांच्या नजरा थ्रिल असं नाहीच. टीव्हीच्या खोक्यातील ती बोल्ड आणि ब्युटिफुल सारखी खुणावते. मॉडेलिंग तर करायचंय 8व्या पावलासाठी. ती बोल्ड, ब्युटिफुल, ब्रॉड माइंडेड, रस्ताही रुंद रुंद. हे काय, ते वडाचं झाड कुठे गेलं? वडाचं झाड कुठे गेलं? कॉर्पोरेशननं तर मुळासकट उपटून टाकलं रस्ता रुंदीसाठी. आता पुन्हा नव्या पारंब्या शोधायला हव्यात, नव्या प्रदक्षिणेसाठी. पुन्हा नव्या पारंब्या शोधायला हव्यात, पुन्हा प्रदक्षिणेसाठी. तेव्हा खोड निवडताना विचार करायचा, नाहीतर शेवटी फांद्याला लोंबकळत बसण्याची पाळी येते. तर ठीक आहे, खूप असो. हे प्रत्येकाचे विचार वेगळे असतील. प्रशांत मोरे एक रचना याच जगण्याची, स्त्री देवाची, हे फुफट्याचं जगणं कसं आहे हे आपल्या कवितेत म्हणते. बाई फुपाटा 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 बाई ग. बाई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. लय फुपाटा 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 बाई ग. बाई फुपाटा 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 बाई ग. बाप राबणारा तुझा रान माळावरलं फुल. हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. बाप राबणारा तुझा रान माळावरलं फुल. हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. रोज दुःखाच्या झेली इड अशा लाटा ग. लय फुपाटा 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 बाई ग. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना. येड्या माईच्या हातच्या लेखा शेंगोळ्या खायना. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना. येड्या माईच्या हातच्या लेखा शेंगोळ्या खायना. जपला आखरी लोक सलनारा काटा ग. लय फुपाटा 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 बाई ग. किती पाडावे तुकडे किती करावा रुसवा. माय राबू राबू झालेली का भाकरीचा तवा. किती पाडावे तुकडे किती करावा रुसवा. माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. बाप दुष्काळी कोरडा हात हाती देना बेटा. लय फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग. लय फुपाटा 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 बाई ग. आबा पाटील. मलाही खूप सुंदर गाता येतं, पण माझ्या गाण्याची उंची तुम्हाला पेलणार नाही. कसं आहे, मी अशा उंचीवरनं गातो, म्हणजे गझल गायनातली माझी नजाकत क्या बात आहे. म्हणजे एवढी नजाकत, अशी नजाकत ती पंकजला आणि मनोहरला सुद्धा जमलं नाही. ते ऐकून, माझी नजाकत ऐकून उदास झाले ते, म्हणून त्यांची नावच पडली ते पंकज उदास आणि मनोहर उदास. तुमचे SP बालसुब्रमण्यम, किशोर कुमार यांनी मला फॉलो करण्याचा खूप प्रयत्न केला, पण एकेकाला दैविक देणगी असते, नाईलाज आहे माझा तरी.
जगजित सिंगाने माझ्या आवाजाचं आत्मपरीक्षण केलं की हा आवाज नेमका कसा आहे. फक्त माझं गाणं माझ्या बायकोला कळत. ती आता शाळवाची सुगी वगैरे आली की माझी बायको मला म्हणते तुम्ही खूप छान गाता हो, माझ्यासाठी पण गात चला ना. मग ती काय करते, असे आमचे शाळवाला असे कणसं आलेले असतात आणि असं हॉल आहे, असं आमचं 4 बांध असलेलं शेत आहे. ती एका बांधावर नेते आणि मला म्हणते इथे गाणं म्हणा. मग मी तिच्यासाठी मायाच्या मळ्यामध्ये कोण गोबी हे गाणं म्हणते. नंतर ती मला दुसऱ्या बांधावर नेते आणि मला म्हणते इथे गाणं म्हणा. मग मी तिथे गाणं म्हणतो, भीगे ओठ तेरे. आणि मग ती मला तिसऱ्या बांधावर नेते, मला म्हणते इथे गाणं म्हणा. मग आता ह्या नवीन पिढीशी आपण एकरूप असावं, पिढीबरोबर चालावं म्हणून मी पण एक गाणं म्हणतो, पाणी 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 सानी सानी सानी. गाणं तिला पण कळत नाही, मला पण कळत नाही, पण ती म्हणते वा वा क्या बात है, तुमच्यासारखा नवरा मिळाला हे माझं नशीब. आता या 4थ्या बांधावर एक या आणि इथे गाणं म्हणा. त्यावेळी मी तिला सांगतो अगं झाली 3 गाणी तुझ्या समाधानासाठी बास आता. तेव्हा ती म्हणते अहो असं काय करता तुम्ही, 3 बांधावर उभं राहून 3 गाणी म्हटली, 3ही बांधाकडेची पाखरी कशी भुरकन उडून गेली. 4थ्या बांधावर एक गाणं म्हणा म्हणजे 1 महिनाभर तरी पाखरं आपल्या कणसावर येत नाही. माझ्या गाण्याला एवढी उंची आहे. तर नवीन सगळं आता डिजिटल 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 आलंय. मी मायकरी आहे, मी पण म्हटलं आपण पण डिजिटल व्हायला पाहिजे. डिजिटलवरचा एक छोटा अभंग आहे, तो छोटा अभंग सांगतो आणि मग मुख्य कविता सांगतो तुम्हाला. आबा म्हणे विटू डायरेक्ट भेटू, आबा म्हणे विटू डायरेक्ट भेटू, मध्ये नको खेटू एजंटांना. आबा म्हणे विटू डायरेक्ट भेटू, मध्ये नको खेटू एजंटांना. ओटी रामकृष्ण टायटल सॉन्ग, ओटी रामकृष्ण टायटल सॉन्ग, आत स्टोरी रांगबुवाजीची. अशा ऍक्टरचे कामी ऐकू स्पीच, अशा ऍक्टरचे कामी ऐकू स्पीच, त्याहूनही रीच भक्ती माझी. युगे 28 ओल्ड रिलेशन, युगे 28 ओल्ड रिलेशन, वारी कंडिशन कशासाठी. युगे 28 ओल्ड रिलेशन, वारी कंडिशन कशासाठी. नाही करणार दिंडीत मी ऍड, नाही करणार दिंडीत मी ऍड, मला नाही फॅड वैकुंठाचे. बायका मुलांचा कॉमन अनिम्यान, बायका मुलांचा कॉमन अनिम्यान, कसा हो फॅन कीर्तनाचा. आवंदा हुकली प्रॉमिसची वारी, आवंदा हुकली प्रॉमिसची वारी. आय एम सॉरी पांडुरंगा, आय एम सॉरी पांडुरंगा. आणि मुख्य कविता सांगतो, अडगळ नावाची कविता आहे. रद्दीतून गेली म्हणून 3 रुपये किलोने गेली कविता, रद्दीतून गेली म्हणून कविता 3 रुपये किलोने तरी गेली, नाहीतर अडगळीतच असती टाचा खडून मेली. रद्दीवाल्यानं बाजूला केली होती वही, रद्दीवाल्यानं बाजूला केली होती वही, म्हणाला रद्दीत असलं चालत नाही. रद्दीवाल्यानं बाजूला केली होती वही, म्हणाला रद्दीत असलं चालत नाही. कागद कवितेचा असो वा खिर्दीचा, त्याने रद्दीचा मान राखलाच पाहिजे. कागद कवितेचा असो वा खिर्दीचा, त्याने रद्दीचा मान राखलाच पाहिजे. एका वड्याबरोबर निदान 1 पावाचा तुकडा तरी झाकलाच पाहिजे. माझ्या चेहऱ्यावरचा हावभाव बघून रद्दीवाला बोलला हसून, माझ्या चेहऱ्यावरचा हावभाव बघून रद्दीवाला बोलला हसून. म्हणाला साहेब एवढं चिडता कशाला, म्हणाला साहेब एवढं चिडता कशाला. मला बी नको काय पुरवडायला, मला बी आहे संसार आणि मला बी आहेत बायका मुलं, मला बी आहे संसार आणि मला बी आहेत बायका मुलं. काय करू घेऊन तुमचे हे चंद्र तारे आणि कळ्या फुलं.
रद्दीवाला पुढे म्हणाला, साहेब लोक म्हणतात पाखरानं घरटं फांदीला टांगावं, तसं तुम्ही काळी शब्दाला टांगलाय. साहेब लोक म्हणतात पाखरानं घरटं फांदीला टांगावं, तसं तुम्ही काळी शब्दाला टांगला आहे. मला यातलं कळत नाही, पण अक्षर तुमचं चांगलं आहे. मला यातलं कळत नाही, पण अक्षर तुमचं चांगलं आहे. मग काटा पारडे दाखवीत त्यानं 10ची नोट पुढ्यात धरली. मग काटा पारडे दाखवीत त्यानं 10ची नोट पुढ्यात धरली आणि कवितेची एक एक वही त्यानं तुडवून पोत्यात भरली. गुदमरणाऱ्या कवितेला मी रद्दीतून मोकळ्या हवेत सोडलं. गुदमरणाऱ्या कवितेला मी रद्दीतून मोकळ्या हवेत सोडलं. अडगळीचा गुन्हा नसताना अडगळीचं मन मोडलं. अडगळीचा गुन्हा नसताना अडगळीचं मन मोडलं. धन्यवाद. काय अडगळचा सुंदर. प्रकाश होळकर एक रचना सर. नागराव साहेब 10 मिनिटं चालेल का? अजून अर्धा चालेल. चालेल मग वेळ सांगा. कारण सगळ्यांचे किस्से रात्री कधी कधी वेळ होते लवकर. दुकानं काही शाकाहारी काही टाकाहारी. एक निसर्ग कविता म्हणतोय. आज आनंद या गोष्टीचा होतोय की ज्यांनी माझ्यासारख्या कोरडवाहू शेतकऱ्याच्या मुलाला साहित्याच्या क्षेत्रात आणलं, ते गुरुवर्य काचरे सर, जे लासलगावला मला शिकवायला होते, ज्यांच्यामुळे मी पहिली कविता लिहू शकलो, ते आज कोथरूडमध्ये कार्यक्रमाला येऊन बसले. अलीकडच्या काही काळापासून ते कोथरूडमध्ये पुणेकर झालेले आहे आणि खूप ही आनंदाची गोष्ट आहे की एका गुरुने मला कविता लिहायचं शिकवलं आणि नानांनी त्या कवितेचे शब्द भारतभर पोहोचवले. मला घेऊन सगळ्या देशात मला गेले 35 वर्ष नाना घेऊन फिरताय. यामुळे खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा, दोन्ही गोष्टींचा, की ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये ओलिताचं स्वप्न पाहिलं ते गुरुसमोर मी कविता सादर करतो. फार जुनी कविता आहे. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. माझा झुला तुला घे, तुझा झुला मला, माझा झुला तुला घे, तुझा झुला मला. वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला, वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला. माझा शेला तुला घे, तुझा शेला मला, माझा शेला तुला घे, तुझा शेला मला. माझे आभाळ तुला घे, माझे आभाळ तुला घे, माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ तुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला, आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला. बापाला पोलिसांनी पकडून नेले पालातून. काहीच गुन्हा नसताना बापाला पोलिसांनी पकडून नेले पालातून. तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. लहान भावाला तसंच टाकून आई निघून गेली नव्या बापासोबत. लहान मुलाला तसंच टाकून आई निघून गेली नव्या बापासोबत. तेव्हा मुलगा पुस्तक वाचत होता. कवळ्या बहिणीचा आजीने सौदा केला आणि दुसवट्यावर लग्न लावून दिलं. कवळ्या बहिणीचा आजीने सौदा केला आणि दुसवट्यावर लग्न लावून दिलं. तेव्हाही मुलगा पुस्तक वाचत होता. आत्या मामा चुलते दारू गळत होते. आत्या मामा चुलते दारू गाळत होते आणि मुलगा पुस्तक वाचत बसला होता. पुस्तकं वाचून मुलगा हुशार झाला. पुस्तकं वाचून मुलगा हुशार झाला. पोलीस इन्स्पेक्टर बनून वस्तीमधून दूर निघून गेला. अरे बापाला पोलिसांनी सोडून दिलं की नाही? आई अजून किती वेळा बाप बदलत राहील? अनेक बहिणी लग्न होताना बहीण किती वेळा मरत राहील?
दारू गाळणारी माणसं अजून किती दिवस गुदमरत राहतील याचा तपास काढायला तो परत आलाच नाही. मुलगा अशी कोणती पुस्तकं वाचत होता? मुलगा नेमकी कोणती पुस्तकं वाचत होता? सुंदर. अनिल दीक्षित. आई कविता काही कडवी सादर करतो. फुलांवरी प्रेम इथे सारे जण करतात, जिची काट्यांवर माया तिला आई म्हणतात. चिंध्या रंगीत जोडून जरी झाकलेले अंग, म्हणे माझ्या संसाराला इंद्रधनुष्याचे रंग. तीन रंगांचं धडूत आई कुणाची नेसते, तेव्हा तिच्यामध्ये मला भारत माताच दिसते. बाळ कसेही असले तिचा कान्हाच असतो, वेश्या किंवा कुलवान पान्हा एकच असतो. आई प्राजक्ताचे झाड तिची फुलांचीच गाणी, तिच्या हसऱ्या डोळ्यात कधी आणू नये पाणी. आणि आपल्या सर्वांसाठी ओळी. अशी कुठली पुण्याई तिच्या पोटी जन्मा आलो, लाख जीव जंतू इथे पण माणसात आलो. मीठ मिसळा कशात सारे खारटच होई. मिठाचा गुणधर्म आहे. मीठ जर एखाद्या पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मिसळलं तर मिठामुळे तो पदार्थ खारट होतो, परंतु आईमुळे त्या मिठाचं काय होतं बा? मीठ मिसळा कशात सारे खारटच होई, जोड आईची मिळता होते मिठाची मिठाई. नको सोन्याचा बिछाना, नको रेशमी चादर, तिचा फाटका पदर साऱ्या जगात सुंदर. आणि शेवट. काय पूजता दगड एका दिसाचा उत्सव, जिथे पूजतात आई तिथे रोज महोत्सव. शशिकांत तिरोडकर. आपल्याला माहिती की सगळ्या थोडं दोन कवितांनी समारोहाकडे आपण जातो. ही कविता अशी आहे ज्या 26 जुलैला मिठी नदीने हाहाकार मुंबई केला होता, मुंबई इळकृत केली होती. समुद्राची उंची आता वाढत चालली, काही वर्षात मुंबई पाण्याखाली जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि सगळ्या शहरामधून नाले बुजवत बिल्डर त्याच्यावर इमारती बांधत आहेत. त्याचा सुद्धा परिणाम कधीतरी प्रत्येक गावाला भोगावा लागणार आहे. ही कविता 20 वर्षापूर्वीची शशिकांत तिरोडकर. थेट कवी. नदी जेव्हा आपला प्रवाह बदलते आणि स्त्री जेव्हा आपलं चरित्र बदलते, नदी जेव्हा आपलं पात्र बदलते आणि स्त्री जेव्हा आपलं चरित्र बदलते, तेव्हा समाजात उद्भवतो हाहाकार. तर नदीने जेव्हा पात्र बदललं त्यावेळी झालेल्या घटनेचं ही कविता आहे, मिठी नदी.
नदीला जेव्हा नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. नदीला जेव्हा नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं आणि महानगरीवरचं तिचं प्रेम भर पावसात आटलं. किती दिवस ती पावसाचीच वाट पाहत होती आणि आतल्या आत गटार बनवून गुपचूप वाहत होती. जेव्हा अगदीच उभं आला तशी तिने पावसालाच सुपारी दिली. जेव्हा अगदीच उभं आला तशी तिने पावसालाच सुपारी दिली आणि त्याने सुद्धा नीट फिल्डिंग लावून तशी दर्याला टीप दिली, पाणी आत घेऊ नकोस. तशी तिने दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा टाकला पाऊस तिच्या पाठी. 26, 27, 28 जुलै 3 दिवस उभा टाकला पाऊस तिच्या पाठी. तशी तिने मुंबईच्या गळ्यालाच मारली मिठी. आता रडतात सारे, म्हणतात केला तिने घात. आता रडतात सारे, म्हणतात केला तिने घात. पण नदीचा नाला करण्यात त्यांचाच होता हात. तिने अखेर हिका काही सोडला नाही, जरी नुकसान होणारे जाणलं. तिने हेका काही सोडला नाही, जरी नुकसान होणारे जाणलं. आणि अखेर मिठी नदी हे नाव पुन्हा 7/12वर आणलं. मिठी नदी हे नाव पुन्हा 7/12वर आणलं. मिठी नदी हे नाव पुन्हा 7/12. धन्यवाद. गेले अनेक वर्ष हे साध्या खेडनगरहून आलेला हा माणूस मराठी संस्कृतीवर इतकं प्रेम करतो आणि कष्ट करतो. सुनील निकिता यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि एका कवितेने समारोप करतो. ती कविता करोनाने सांगितलेली कविता आहे. तुम्हाला माहिती आहे, करोनाचे विषाणूची जेव्हा चित्र आली होती ती एखाद्या सूर्यफुलासारखी होती, रंगीबेरंगी. एवढा आकर्षक विषाणू जगात नसेल त्या ठिकाणी, पण ते वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले. वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले आणि एका अदृश्य करोनाने जगण्याचे भान दिले. तर उदयाच्या मस्तीबरोबरच अस्ताची जाणीव होती. उदयाच्या मस्तीबरोबरच अस्ताची जाणीव होती आणि जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होती. जाता जाता कळलं सृष्टी सत्य शिव सुंदर होते. ते हे रंगी बेरंगी काटेरी चेंडू, रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. मी हात उगारणार तोच या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी या सर्व काटेरी हातांनी मला अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका झाडाच्या फांदीवर दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो पहिला काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल या झाडावरचे पक्षी गेले कुठे? या झाडावरचे पक्षी गेले कुठे? मी फांदी धरून उठणार तोच त्या काटेरी चेंडूने, काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि उंच इमारतीच्या टेरेसवर मी दंदिशी आदळलो, कळवळलो. तर तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल या टावर खालची झाडे, या टावर खालची झाडे गेली कुठे? मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर, हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दंदिशी आदळलो आणि घसरत घसरत 26 रोडच्या खडीवर जाऊन पडलो, कळवळलो. तेव्हा तो तिसरा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट. कविता आपल्याला आठवत असेल विजयजी, या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट गेली कुठे? मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि संसदेत जाऊन मी दंदिशी आदळलो, कळवळलो. मला आणि माझ्या भोवती घोंगावणाऱ्या त्या काटेरी चेंडूंना पाहताच सभागृह रिकामे झाले.
तेव्हा तो चौथा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे? या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे? मी राजदंड धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सवर दनदिशी आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो, कळवळलो. तेव्हा तो पाचवा काटेरी चेंडू म्हणाला, बोल बोल तुझा ईश्वर राहतो कुठे? बोल तुझा ईश्वर राहतो कुठे? शोध घे अन्यथा मी पुन्हा येईन. धन्यवाद आपल्या सर्वांना. हा कार्यक्रम इथे संपला.